मित्रांनो, ऑगस्ट मध्ये सेकंड इयर आणि थर्ड इयर 24 पॅटर्नची सीसी म्हणजे इंटरनल आपली युनिट टेस्ट होणार आहे. आणि मित्रांनो, सीसी ही 30 किंवा 40 मार्काची असते. सो या सीसी मध्ये जास्तीत जास्त स्कोर कसा करायचा, हार्डली 8 दिवसाच्या एक प्रॉपर स्टडीने याचं प्रॉपर स्ट्रक्चर डे वाईज इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. व्यवस्थित 5 मिनिटात समजून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या सीसी मध्ये तुम्हाला 30 पैकी किंवा 40 पैकी 35 ते 25च्या वरती घेऊन जाण्यासाठी आरामात मदत करेल. फक्त 8 दिवसात. सो व्यवस्थित समजून घ्या आपल्याला कसं करायचंय. मित्रांनो, पहिलं तर हे लक्षात घ्या की जसं मी सांगितलं, ऑगस्ट मध्ये 10 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान वेगवेगळ्या कॉलेजेसच्या आता सीसी एक्झाम होणार आहेत, बरोबर. आता या सीसी ला पहिलं एकदम सिरियसली घ्या, कारण एनसेम ही कॉलेज नाही युनिव्हर्सिटी चेक करते एनसेमचे पेपर. तिथे आपल्याला मार्क पडत नाही, तिथे बॅकलॉग राहू शकतो. पण सीसी जी आहे ती कॉलेजमध्येच घेतली जाते, कॉलेजेस कंडक्ट करतात आणि कॉलेजमध्येच पेपर चेक होतात. त्यामुळे सीसी मध्ये जास्तीत जास्त स्कोर होऊ शकतो. आणि एनसेम मध्ये जरी कमी स्कोर आला पण सीसी मध्ये जास्त आला तर दोन्ही मिळून आपला त्या सब्जेक्ट मध्ये हायेस्ट स्कोर होऊन आपला सीजीपीए सुद्धा वाढू शकतो. त्यामुळे सीसी ला प्रत्येकाने सिरियसली घ्या. क्लिअर. आता स्ट्रक्चर समजून घ्या. पहिलं तर सीसीचा पॅटर्न कसा असणार आहे हे समजून घ्या. वेगवेगळ्या कॉलेजनुसार हा तुम्हाला चेंज होतो. या दोन्ही पॅटर्न जे आहे, इथे मी पेपरचं स्ट्रक्चर सांगतोय आणि इथे सीसीचा पॅटर्न सांगतोय. बोथ आर डिफरंट थिंग. ओके, समजून घ्या मला काय सांगायचंय. आता हे दोन्ही कुठून भेटतील तुम्हाला? कॉलेजच्या सब्जेक्ट टीचर कडनं. पॅटर्न मध्ये काय आहे का, जो विषय तुम्हाला ज्या विषयाला सीसी द्यायची त्याचे नेमकी मार्क कसे देणारे हे आपल्याला सब्जेक्ट टीचर कडून समजून घ्यायचं. त्या विषयाच्या शिष्याला भेटा, विचारा. म्हणजे काय, जसं समजा उदाहरणार्थ 40 मार्काची तुमची सीसी असेल किंवा 30 मार्काची असेल थर्ड इयरला, सेकंड इयरला आहे 40 मार्काची. मग त्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन नेमकी कसं आहे, किती युनिट्सवर तुमची सीसी होणार आहे, तर ऑब्व्हियसली 2 युनिटवर, बरोबर. आता जी युनिट टेस्ट होणार आहे तिच्यातनं किती मार्क धरणार आहे, समजा 40 पैकी 20 धरणार आहे का 30 धरणार आहे. त्याच्यानंतर असाइनमेंट असतं, असाइनमेंट वरनं किती मार्क धरणार आहे, अटेंडन्स वरनं किती मार्क धरणार आहे. त्याच्यानंतर काही कॉलेजमध्ये एमसीक्यू टेस्ट घेतली जाते, तिचे मार्क कन्वर्ट केले जातात. काही कॉलेजमध्ये ऍक्टिव्हिटी घेतली जाते. असे 5-6 प्रकार आहे आणि त्याच्यातले मेन कुठले 3, एक असाइनमेंट, प्रेझेंटी आणि युनिट टेस्ट. या तिघांवरतीच तुमचे सीसीचे मार्क धरले जातात. बाकी ज्या 3 सांगितल्या मी त्या काही कॉलेज घेतं, काही नाही घेत. पण ह्या 3 गोष्टी प्रत्येक कॉलेज घेतं. मग कुठल्या 3 गोष्टींवर किंवा कुठल्या मेन गोष्टींवर तुमचा सीसी डिपेंड आहे त्या गोष्टींना फोकस करा. म्हणजे प्रेझेंटीवर आहे मार्क तुमचे 5 मार्क प्रेझेंटी 75चे वरती ठेवा. असाइनमेंटला जवळजवळ 5 ते 10 मार्क आहेत त्या प्रॉपर ठेवा. आणि उरलेले समजा तुमचे 20 किंवा 25-30 मार्क रिटर्न एक्झामचे आहेत सीसी मध्ये पहिल्या 2 युनिटचे, त्यांना मार्क आपल्याला पाडायचे. पॅटर्न क्लिअर झाला. आता युनिट टेस्ट जी असणार आहे तिचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे. म्हणजे काय, क्वेश्चन किती मार्कचा, एका क्वेश्चन मध्ये किती बीट येणार आहे, ए बी, त्याला और पुन्हा क्वेश्चन 1 हा समजा आला त्यावर क्वेश्चन नंबर 2 येणार आहे का, किंवा क्वेश्चन नंबर 1 मध्येच डायरेक्ट ए बी सी डी आले त्यांच्यामध्येच एनी 2 आहे. स्ट्रक्चर कसं आहे, सर त्या विषयाचा पेपर कसा घेणार आहे, कारण कॉलेज कंडक्ट करणार आहे त्यामुळे सब्जेक्ट टीचर ठरवेल. हे टीचरला विचारा. प्रत्येक क्वेश्चनला किती वेटेज आहे, हवे 5 मार्काला आहे, 4 मार्कला आहे की 5-5 3-2 आहे, ते कळेल ना तुम्हाला. म्हणजे काय होईल, प्रश्नांचं वेटेज कसं ठेवलंय त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की आपल्याला किती डीपली अभ्यास करायचं. समजा वेटेजेस डायरेक्ट एका प्रश्नाचं दिलंय त्यांनी, समजा 8 मार्काचं, एखादा प्रश्न आहे 16 मार्काचा डायरेक्ट. मग तुम्हाला काय करावं लागेल, तेवढ्या डिटेलमध्ये तेवढे मॅक्सिमम फीचर्स, तेवढे मॅक्सिमम पॉईंट त्या क्वेश्चन मध्ये त्या पॉईंट मध्ये कव्हर करावं लागेल. कळालं. हे पेपर स्ट्रक्चर वरनं कळतं की पेपरचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, मार्किंग स्कीम कशी असणार आहे. हे टीचर वाईजच बदलणार आहे. भले एक सब्जेक्ट आहे समजा तुमचा M3चं एका कॉलेजने 5-5 मार्काचं घेतलं तर दुसऱ्या कॉलेजने 10 मार्काचं घेऊ शकतं. डिपेंड, कारण ते कॉलेजवर डिपेंड आहे. सो कॉलेजनुसार व्हॅरी होईल, हे तुम्ही विचारून घ्या. आता पॅटर्न कळाला, पेपरचं स्ट्रक्चर आपल्याला सरांकडून कळालं, मग आपल्याला आयडिया क्लिअर झाली. आता राहिलं फक्त अभ्यासाला सुरुवात करायची. मग अभ्यास या 8 दिवसात करायचा. कसा बघा, 8 दिवसाचं प्लॅनिंग देतो. डेली किती अभ्यास करायचा आहे तुम्हाला? डेली साधारणतः 6 ते 7 तास अभ्यास करायचा आहे. म्हणजे सीसीच्या 8-10 दिवस आपल्याला कॉलेजला जायचंच नाही. सीसीच्या एक आठवडा बिलकुल कॉलेजला जायचं नाही, डायरेक्ट घरी राहून अभ्यास करायचं, तर सीसीचं प्रिपरेशन होईल ना. कॉलेजला दिवसभर गेल्यावर घरी किती अभ्यास करणार आहे, ऑलरेडी थकलेला असतो. 2 तासात काय होणार आहे, मग तसंच होणार जे नेहमी होतं. सो सीसीच्या 8-10 दिवस कॉलेज डायरेक्ट बंक कर. मग ते 8 दिवस कसे फॉलो करायचे, पहिल्या 4 दिवसात तर दररोज तुला 2-2 युनिट संपवायचे. एका युनिटला किती वेळ लागतो रे, ऑलरेडी युनिट आत्ताच झालेले 15 दिवसापूर्वी, ते ऑलरेडी तुझ्याकडे नोट्स वगैरे सगळ्या रेडी आहेत, तेच तुला रिकॉल करायचं, कॉलेजमध्ये शिकलाय. म्हणजे
जेव्हा आपण सेल्फ एखादा युनिट प्रिपेअर करतो तेव्हा आपल्याला 4, 5, 6 तास लागू शकतात, पण ऑलरेडी कॉलेजमध्ये आत्ता झालेला आहे तो 15 दिवसापूर्वी, अजून डोक्यात अर्धा आहे, तो प्रिपेअर करायला तुला हार्डली 3, खूप झालं तर 4 तासाच्या वर नाही लागणार, बरोबर. आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला सरांकडून कळणार आहे की क्वेश्चन बँक कुठली आहे, IMP क्वेश्चन काय, कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारणार आहे, हे तुम्हाला कॉलेज टीचर्स सांगणार आहे. हे पॅटर्न मध्ये आपलं कव्हर झालंय, त्यामुळे सगळाच पूर्ण युनिट करायची पण गरज नाही, ठराविक पॉईंट करायचे, बरोबर. म्हणून 4 तासाचं युनिट मॅक्सिमम 3 तासात, ऍव्हरेज मुलगा असला 4 तासात एक युनिट संपतो. मग आता तू 8 दिवस सुट्टीवर आहे पूर्ण पेपरच्या हप्ताभर आधी, बरोबर. मग तू डेली 8 तास तर बसू शकतो, 8 तासात तुझे 2 युनिट होऊ शकतात. आणि एकच विषय नको घेऊ, एक अवघड घे एक सोपा घे, म्हणजे बोर पण होणार नाही, कळालं. सो 4 विषय 4 दिवसात डायरेक्ट फिनिश कर. रोज 8 तास तुला अभ्यास करायचा, 6 ते 8 तास आरामात कव्हर होऊन जातं. त्याच्यानंतर 5व्या दिवशी काय करायचं, या सगळ्या 4च्या 4, 5च्या 5 विषयांवरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि जे टफ क्वेश्चन होते ते पुन्हा फटाफट रिवाइज करून घ्यायचे. ऑलरेडी ते इकडे सगळे कव्हर होऊन गेले, पण इकडे पुन्हा एकदा ते इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि जे टफ क्वेश्चन आहे त्यांची रिव्हिजन करून घ्यायची. नंतर 6व्या दिवशी फक्त न्यूमरिकल बेस्ड जे सब्जेक्ट आहे त्यांचे न्यूमरिकल आणि डेरिव्हेशन, न्यूमरिकल प्लस डेरिव्हेशन 6व्या दिवशी सगळ्यात 4, 5 विषयांचं सांगतोय मी. इकडे ऑलरेडी अभ्यास संपलाय, त्या 5, 4, 5 विषयांचं इथे इम्पॉर्टंट आणि टफ क्वेश्चन पुन्हा रिवाइज झाले. आता पुन्हा त्या 4, 5 विषयांचं, कारण काही डिपार्टमेंटला 4 असेल, काहींना 5 असेल, म्हणून 4, 5 म्हणतोय. इथे त्या सगळ्या विषयांचे ज्यांच्यात न्यूमरिकल आणि डेरिव्हेशन आहे त्यांचे न्यूमरिकल डेरिव्हेशन करायचे. आणि नंतर 7व्या दिवशी जी कॉलेजने दिलेली क्वेश्चन बँक आहे ती वापरा. आता तुम्हाला जर क्वेश्चन बँक, इम्पॉर्टंट क्वेश्चन हे जर भेटत नसतील तर पर्पल हॅट ऍपवर मी फ्री अवेलेबल करून दिलेले. तुम्ही पर्पल हॅट ऍप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुमच्या ब्रांचमध्ये सब्जेक्टमध्ये गेले IMP क्वेश्चनचा फोल्डर आहे बघा, पेपरची स्ट्रॅटर्जी पण दिली, पेपर कसा येणार आहे, IMP क्वेश्चनच्या फोल्डरमध्ये क्वेश्चन बँक, IMP क्वेश्चन पूर्ण फ्री दिले. काही विषयांचे तर विथ सोल्युशन दिले. सो ऍप्लिकेशन वापरा, फटाफट तुम्हाला फायदा होईल, तुम्हाला टीचरवर डिपेंड राहण्याची गरज नाही होणार. आणि मग 8व्या दिवशी या पूर्ण 4-5 विषयांची फुल रिव्हिजन करायची. रिव्हिजन मध्ये एक युनिट किती तासात संपवायचं, हार्डली 1 तासात, कारण इकडे ऑलरेडी आपण 3 ते 4 तास दिले, आता 1 तासात, म्हणजे एका दिवसात 5 विषयांची रिव्हिजन होते. बस या पद्धतीने तू गेला ना 100% तुझ्या सेकंड इयर असो, थर्ड इयर असो, सेकंड इयरची 40 मार्काची, थर्ड इयरची 30 मार्काच्या CCE मध्ये तू आरामात 35 आणि 25च्या वरती मार्क काढू शकतो आणि CGPA 9च्या वरती नेऊ शकतो. बाकी महत्वाच्या टिप्स काय, छोट्या, जसं प्रेझेंटेशन चांगलं ठेवा, खाडाखोड करू नका, सरांना इम्प्रेशन पडलं पाहिजे तेच चेक करणारे. आणि सगळ्यात महत्वाचं, जो प्रश्न आधी येतो ना तो आधी सोडवा, सिक्वेन्स चेंज झाली तर चालते. सो जो आधी येतो तो सोडवा, कारण सरांवर इम्प्रेशन पडलं तर ते पुढे मोकळ्या हाताने पेपर चेक करतील. कळालं तुला? या छोट्या महत्वाच्या टिप्स होत्या. बस या पद्धतीने अभ्यास कर, 100% तुला CCE फायदा होईल. आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला सगळ्यांना शेअर कर, पर्पल हॅटला फॉलो करायला, आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नको, आणि सगळ्यांना व्हिडिओ पाठव. आणि हा, CCE जर प्रिपरेशन करतोय तो पर्पल हॅटचे कॉम्बो पॅकेज सबस्क्रिप्शन कोर्सेस आपल्या पर्पल हॅट ऍपवर आम्ही अवेलेबल करून दिले, तुझे सेकंड इयर, थर्ड इयर सगळ्या विषयांचे. सो तुला खरोखर CGPA 9च्या वरती न्यायचं आहे ना, तर सेल्फ स्टडी करण्यापेक्षा कॉलेजमध्ये अभ्यास तर होतोय, पण पर्पल हॅट सोबत क्लासेसवर, म्हणजे आपल्या रेकॉर्डेड कोर्सेसवर तू अभ्यास करतील तर तिथे सगळं मटेरियल तुला भेटतंय. व्हिडिओ लेक्चर आहे, मराठी ते सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन, नोट, सगळं मटेरियल आहे, ते वापर आणि अभ्यासाला लाग. 2-2 युनिटची CCE तुझी 100% तू स्कोरिंग करशील. आता सबस्क्रिप्शन घेण्याचा काय फायदा आहे, पॅकेज म्हणजे सगळ्या विषयांचं कॉम्बो घेतला तुला चांगला डिस्काउंट भेटतो, आणि आता पॅकेज घेतल्याचं CCE स्कोरिंग होईल आणि एंड सेम पर्यंत ते व्हॅलिड राहील, एंड सेम सुद्धा तुझी स्कोरिंग होईल. कळालं? सो पर्पल हॅट ऍप डाउनलोड कर आणि कामाला लाग. IMP क्वेश्चन बँक तर फ्रीज दिले बघ. बेस्ट ऑफ लक.